सूर्य उगवला बरकास पडला आडवा डोंगर. अव सूर्य उगवला बरकास पडला आडवा डोंगर. आडवा डोंगर आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. हे आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. विंचू चावला काय मी करू. विंचू चावला व कोणाला सांगू. विंचू चावला र देवा विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला. हे नमस्कार साहेब, मी कैरी, पैठणची कैरी. नाथ महाराजांचा आशीर्वाद आहे ना, म्हणून त्यांची ही भारुडाची परंपरा मी गावोगावी घेऊन जाते. व आपली ही परंपरा आपण जगलीच पाहिजे ना, आणि जपली बी पाहिजे. कारण ज्याला भारूड समजलं त्याला जीवनाचा सगळा अर्थ समजला. हाय की नाही मंडळी? हा विचारा की. होय साहेब, माझी शाळा अर्धवटच सुटली, पण मला गणिताची लय आवड आहे. माझे वडील कारकून आहेत, त्यांना त्यांच्या हिशोबाच्या कामात मदत करते मी. अव लोक डोळ्यांनी बघतात, पण म्या मनाने आकडेमोड करते आणि त्यातच माझं मन रमतं. अगदी एकाग्र होतं. कधी बी कसली बी चूक नाही. हा होय, लहानपणीच माझे डोळे गेले. हा, पण माणसं ओळखण्यात कधी बी अडचण येत नाही मला. त्यांच्या आवाजावरून आणि त्यांच्या स्पर्शावरून ओळखते मी त्यांना. कारण मला असं वाटतं, माणसं ओळखण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे मन, डोळे नाही. खरं सांगू का, मला खरंच डोळ्यांची गरज नाही. कारण नाथ महाराज असं म्हणतात की माणसं ओळखण्यासाठी डोळ्यांची नाही हो, मनाची गरज असते. आपली खरी दृष्टी ही आपल्या मनातच असते. अंधार व अंधार तर फक्त डोळ्यांसाठीच असतो. आपल्या मनात कायम उजेड असतो. अव खरं तेच बोलतीय. इंचू चावला सुरू. अर अव काय मी करू. अव कोणाला सांगू. अरे देवा इंचू चावला इंचू चावला इंचू चावला. हे